नाही 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 नाही, त्या भगवतीला मी एक महत्वाची जबाबदारी दिली होती. त्या स्वामीला जाळ्यात अडकवायचं, त्या स्वामीची बदनामी करायची आणि लोकांच्या नजरेतून त्याचं वर्चस्व कमी करायचं. आणि ती मूर्ख बाई एवढं काम सुद्धा करू शकली नाहीये. आणि रात्रीचा प्रयत्न सुद्धा फसला. मला अजूनही कळत नाही की तो भास होता की खरंच त्या स्वामीने माझं रूप घेतलं होतं. गुरुदेव 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 गुरुदेव, अरे स्वामी कधीही कोणाच्याही रूपात येऊ शकतात. ते एका देहात अडकत नाही. त्यांचं अस्तित्व संपूर्ण सृष्टीत पसरलेलं आहे. त्याला एका रूपाची गरज नसते. साधू म्हणून भेटतात, कधी गावकरी म्हणून मार्ग दाखवतात, कधी वृद्ध म्हणून आधार देतात आणि वेळ आली तर आरशासारखं समोरच्याला त्याचं खरं रूप दाखवतो. गुरुदेव, देह बदलतो पण सत्य बदलत नाही. मला काय वाटतं, स्वामी रूप बदलतात ते चमत्कार करण्यासाठी नाही, तर माणसाचा भ्रम फोडण्यासाठी. जो स्वतःला लपवतो त्याचं सत्य उघड करण्यासाठी ईश्वर अनेक रूप धारण करतो असं म्हणतात. गुरुदेव गुरुदेव, बिंडोक, त्या स्वामीचं कौतुक माझ्यासमोर करू नकोस. गुरुदेव गुरुदेव, त्या स्वामींचं कौतुक राहू दे. गुरुदेव, तुम्ही तुमच्या इभ्रतीचं बघा. असं मी काहीही केलेलं नाहीये. हो गुरुदेव, भगवतीला तुम्हीच शब्द दिला ना लग्नाचा. आता तिला कळलंय, स्वामींना जाळ्यात अडकून ती त्यांच्या चारित्र्यावर डाग लावू शकत नाही, म्हणून ही खेळी खेळते. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, अहो मी स्वतः पाहिलंय. गावाच्या मुख्य चौकात उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगते की तुमचे आणि तिचे संबंध आहेत, तुम्ही तिच्याशी लग्न करणार आहे. अरे वेडी झाली ती बाई. मी तिला खोटं वचन दिलं होतं. गुरुदेव गुरुदेव, तुम्ही म्हणताय ते खरं असू शकतं का? म्हणजे पुनर्जन्म वगैरे खरंच असतो? हो, मी ऐकलंय असं असतं. कारण आत्मा कधी नष्ट होत नसतात, तो फक्त शरीर बदलतो. देह हा मातीचा असतो, पण आत्मा आणि कर्म पुढच्या प्रवासाला निघत असतात. पण मग मागच्या जन्मातलं मला आता का दिसतंय स्वप्नात? असं म्हणतात की मागच्या जन्मात राहिलेल्या काही गोष्टी या जन्मात आपल्याला पुन्हा येऊन भेटतात. कदाचित मागच्या जन्मात तुम्हाला कोणीतरी जाळून मारलं असेल आणि तेच तुम्हाला आता दिसत असेल. पण मग त्या सगळ्याचा अक्कलकोटशी काय संबंध? आणि मी अक्कलकोटलाच का आले? अक्कलकोटला येऊन माझं तुमच्याशी का लग्न झालं? आणि मी तुमच्या घरातच का आले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेही नाहीयेत. ती फक्त स्वामींनाच माहिती असते. ए पोरानो, पोरानो, त्या वाटेनं नका जाऊ. या वाटेनं जा. हा, तुम्ही इथे कसे? पोरी, अगं मी इथे जवळच राहतो. तुम्ही दिसलात म्हणून थांबलो. सोलापूरला जाताय ना? हो. या वाटेने जा, लवकर पोचाल. पण ही वाट तर नेहमीची आहे ना. कधी कधी नेहमीच्या वाटेनं जाऊन ते सापडत नाही, ते नव्या वाटेनं जाऊन सापडत. पोरा, मार्ग बदलला म्हणून ध्येय बदलत नाही रे. कधी कधी
ध्येयच तुम्हाला नवीन मार्ग दाखवतो. जा, या बाजूनी जा. हा जा. बरं. भाऊ अक्कलकोट किती लांब आहे अजून? अक्कलकोट जवळच आहे. तुम्ही जरा थकल्यासारखे दिसताय. थांबा, मी तुम्हाला गुळाचा खडा देतो. बसा. हे घ्या, हे घ्या. बरं, अक्कलकोटमध्ये येण्याचं काही खास प्रयोजन नाही? म्हणजे मी तुम्हाला काही मदत करू शकलो तर म्हणून विचारलं. अक्कलकोटला स्वामींना भेटायला चालू आहे. आमचे मालक खूप आजारी आहेत, ते शेवटचे घटका मोजतायत. प्राण सोडण्याआधी त्यांना स्वामींचं दर्शन घ्यायचंय. स्वामी आहेत ना अक्कलकोटमध्ये? हो, आहेत ना स्वामी अक्कलकोटमध्ये. काळजी करू नका, तुम्हाला नक्की दर्शन मिळेल. काय नशीब बघा, एवढा मोठा सराफ, आयुष्यभर सोनं विकलं, पैसा कमवला. इतका पैसा असूनही स्वतःसाठी आयुष्य विकत घेऊ शकला नाही. माणूस धन विकत घेऊ शकतो, पण श्वास नाही. थांबा, तुम्ही सोलापूरहून आलात का? हो, तुमच्या मालकाचं नाव काय? श्रीकांत कारेकर. अक्कलकोटमध्ये काहीच योगायोगाने घडत नाही. प्रत्येक भेट, प्रत्येक वळण हे ठरलेलंच असतं.